नमस्कार, मी स्नेहल। आज आपण एक अशी फेमस रेसिपी बनवत आहे आणि ही रेसिपी खूपच फेमस आहे आणि एवढी चविष्ट आहे की तुम्ही एक भाकरीच्या ऐवजी नक्की 2 भाकरी खाल अशी मला खात्री आहे। आता ही फेमस रेसिपी काय आहे ते आपण बघूया। त्यासाठी आपण इथे वांग घेतलेलं आहे। पहिले आपण या रेसिपीची थोडीशी तयारी करून घेऊ। मी मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर घेतले आणि आलं आपल्याला यांचं भरडसं वाटण करून घ्यायचं। मिक्सरला फिरवून घ्यायचं, नाहीतर तुम्ही खलबत्त्यामध्ये जरी कुटून घेतलं तरी चालेल। असं भरडसं आपण इथे वाटण करून घेतले आणि आता हे थोडा वेळ आपण बाजूला ठेवू। इथे आपण जे वांग घेतलंय ते धुवून घेतलंय आणि आता त्याला सुरीच्या साहाय्याने असे होल करून घ्यायचेत आपल्याला। आता हे करताना तुमच्या लक्षात आलं असेल आपण कोणती रेसिपी बनवत आहे ती। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका, कारण खूप रेसिपी बनवताना खूप मेहनत घ्यावी लागते आणि जर ती अशी व्हायरल झाली तर खूप आपल्याला आनंद मिळतो। त्यामुळे रेसिपीला नक्की लाईक आणि शेअर करा। आता आपण जे होल केले त्या होलमध्ये लसूण टोचून घेतलेला आहे आणि वरतून थोडंसं तेलसुद्धा आपल्याला लावून घ्यायचं आहे। सुरीने असे आपण चिरा मारून घेतलेले आहेत, म्हणजे ते तेल आतमध्ये जाईल। आणि आता ही जे वांग घेतलंय ते आपण गॅसवर भाजून घ्यायचं आहे। तुम्ही जर तुमच्याकडे भाजण्यासाठी चूल किंवा कोळसा विस्तो असेल तर त्यावर सुद्धा भाजू शकता, त्यावर आणखीन सुंदर लागतं विस्तोवर जर भाजलं तर। आता हे आपलं अर्ध भाजून झालेलं आहे वांग। आता आपण ते थोडा वेळ थंड होऊन देऊ आणि थंड झालं की आपण त्याची अशी काळी जी साल असते ती साल आपल्याला काढून टाकायची आहे। सुरीच्या साहाय्याने किंवा हाताने सुद्धा ही साल पटकन निघते। आमच्याकडे जेव्हा देवांचा गोंधळ असतो किंवा नैवेद्य जेव्हा देवांना दाखवला जातो तेव्हा नैवेद्यासाठी कुलदेवतेला ह्या भाजीचा नैवेद्य दाखवला जातो आणि ही भाजी आहे जळगाव फेमस वांग्याचं भरीत। अतिशय सुंदर आणि खूप रुचकर लागणारी ही भाजी आहे, त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा। आता हे आपण याच्यावरचे जे साल आहे ही काळी साल आपली पूर्ण काढून झालेली आहे। आता कढई आपण ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल टाकायचं। आता इथे तेलामध्ये जिरं मोहरी आपण टाकून घ्यायची। खूप सोपी अशी ही रेसिपी आहे आणि चवीला अगदी अप्रतिम अशी ही चव लागते। तुम्ही ही ज्वारीची भाकरी आणि तांदळाची भाकरी, चपाती किंवा पुरीसोबत सुद्धा खाऊ शकता। जळगावला ही पुरीसोबत भाजी खाल्ली जाते, बाजरीच्या भाकरीसोबत अतिशय सुंदर लागते। आता आपण त्यामध्ये कांदा टाकलाय, कढीपत्ता टाकलाय आणि जे आपण वाटण करून घेतलेलं आहे मिरचीचं ते वाटण आपण इथे टाकलेलं आहे। भरडसं असं जे वाटण करून घेतलंय ते इथे ॲड केलंय आणि इथे आपण थोडीशी हळद टाकलेली आहे। हळद चांगली परतून घेतली आणि आता यामध्ये आपण जे आपण वांग भाजून घेतलेलं आहे ते वांग इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे। थोडंसं मीठ टाकलंय आणि इथे आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। तुम्ही वाटणामध्ये जरी शेंगदाण्याचा कूट घेतला तरी चालेल। आता हे चांगलं असं परतून घ्यायचं आणि ही आपली जळगाव फेमस वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा, कारण कमेंट वाचायला खूप मला आवडतात आणि त्याचे उत्तरही द्यायला आवडतात। आणि तुम्हाला काही शंका असतील तर नक्की विचारा।